कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ उजळाई वाडीमधील क्रांती चौकात दुर्गा शक्ती महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी तुम्ही एक ढाण्या वाघ एक तरुण तडफदार आमदार या महाराष्ट्राला दिलाय, ही गर्दीच विजयाची साक्ष देत असून फक्त मताधिक्य मोजायचं राहिलंय अशा शब्दात आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। मी प्रथमतः आपले मनापासून आभार मानते की तुम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेला एवढा काय म्हणतात रांगडा गडी ढाण्या वाघ तरुण तडफदार असा आमदार तुम्ही दिलात या महाराष्ट्राच्या विधानसभेला आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्याबद्दल सगळ्या माता भगिनींचा मी मनापासून आभार मानते। विधानसभेची आमची लॉबी असते आणि त्या लॉबीमध्ये मार्शल असतात, कर्मचारी असतात, विधिमंडळमध्ये काम करणारे शासकीय कर्मचारी असतात आणि बाकीचे आमदार कसे हवेत असतात। पण एक ऋतुराज दादाच आहेत जे येताना जाताना प्रत्येक वेळेस बसतात, त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत बसतात, त्यांना विचारतात ते कसे आहेत, त्यांची विचारपूस करतात आणि तळागाळातल्या लोकांबरोबर मनोमिलन ते करत असतात। एकमेव विधानसभेतला आमदार असेल जो असं करत असेल। ही काँग्रेसची संस्कृती आहे, हे काँग्रेसचे संस्कार आहेत। तुम्ही मला सांगा भाजप किंवा शिवसेना 50 खोकेवाले कोणी पण असं करतं का? कधी तुमच्या सुखदुःखात सामील तरी होतात का? आणि जो शेवटच्या माणसापर्यंत पोचतो, जो शेवटच्या माणसाला सांभाळतो, जो गोंजारतो, तोच खरा लोकनेता असतो आणि तोच खरा माणसांमधला माणूस असतो। आणि तुमचं भाग्य, तुमचं नशीब दक्षिण कोल्हापूरचं की तुम्हाला ऋतुदादांसारखे एक आमदार मिळाले। हा इतका मोठा महिला मेळावा याआधी कधीच पाहिला नसल्याचं सांगत या गर्दीवरून लाडकी बहीण योजनेचा काय इफेक्ट झाला हे सगळ्यांना कळून आलंय असा टोला त्यांनी लगावला। काय भारतीय जनता पक्ष आणि हे 50 खोकेचे जे बोके आहेत, मिंदे सरकार जे आहे ते लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला लाच देण्याचा प्रयत्न करत आहेत। का हो ह्यांना इलेक्शनच्या तोंडावरच लाडक्या बहिणीची आठवण आली? का त्यांना 3 वर्ष आधी लाडक्या बहिणीची आठवण आली नाही? तेव्हा या लाडक्या बहिणीला ची विसर पडलेली। एकीकडे महिलांना 1,500 हजार 3,000 हजार रुपये देतात, पण दुसरीकडे 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ह्या राक्षसांना हे भाजप सरकार पाठीशी घालतं। शाळेचे संस्थापक हे भाजपचे होते, त्यांना पाठीशी घालण्याचा भाजपने प्रयत्न केला। नरभक्षक विकृत मानसिकतेची जी ही लोक आहेत, आम्हाला स्वाभिमान पाहिजे महिलांना। त्या पैशामुळे आम्हाला आदर मिळत नाही, त्या पैशानी आम्हाला सन्मान नाही देऊ शकत। आम्हाला आज आर्थिक दृष्ट्यापेक्षा मानसिक दृष्ट्या आम्हाला सक्षम व्हायचं आहे। यावेळी त्यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहीण योजनेवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला। काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या, जाऊन फोटो काढायचे, फोटो आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो त्यांची। आणि बघा निषेध आता अर्ध्या तासापूर्वी एका सभेत बोलले, तुम्ही फोटो काढा त्यांचे, माझ्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो म्हणे। निषेध, शेम करायला पाहिजे या लोकांचा। कोणत्या पद्धतीची भाषा आहे ही? महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी तरी भाषा आहे का? कुठे नेऊन ठेवलं आमचा महाराष्ट्र की आम्हाला फोटो द्या, आम्ही व्यवस्था करतो? एवढं तुच्छ घ्या फोटो, बिनधास्त घ्या आमचे फोटो, आणि त्यांचे फोटो घ्यायच्या आधी ना आमचे फोटो घ्या, बघूया तुम्ही काय बिघडवू शकता या महाराष्ट्राच्या लेकीचा। वाटेल ते बरळून महायुतीच्या मंडळींनी महाराष्ट्राचा यूपी बिहार करून टाकलाय असं म्हणत त्यांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेबाबत नाराजी व्यक्त केली। महायुती सरकारनं समाजातील कोणत्याही घटकाला न्याय दिलेला नाही असं सांगत खासदार शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामांचा आढावा घेतला।
आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना हे सरकार महिला आणि मुलींच्या सुरक्षेत कमी पडलं असल्याचा आरोप केला. आमदार पाटील यांनी आर्थिक नियोजनाचा अभाव, महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आलेलं अपयश, बदलापूर मालवणमधील घटनांमुळे झालेली महाराष्ट्राची बदनामी याचा विचार करून सुज्ञ जनतेनं या निवडणुकीत मतदान करावं असं आवाहन करत लोकसभेला वारं होतं पण विधानसभेला वादळ असेल असा विश्वास व्यक्त केला. गुलाल हा आमच्या मतदारसंघामध्ये आमच्यावर पडणारच आहे आणि तो देखील भंडारा लावून पडणार आहे. त्यामुळं आत्ताच भंडारा लावलाय, त्यामुळं भंडारा उधळून आज खऱ्या अर्थाने आजची सुरुवात आम्ही केलेली आहे. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेला सगळे म्हणायचे की एक वारं होतं, पण खऱ्या अर्थाने मी कालच धीरज भायांच्यावर बोलत होतो तेव्हा त्यांचं एक मी मनोगत ऐकलं. त्यांनी उल्लेख केला की लोकसभेला वारं होतं पण या विधानसभेला वादळ असणार आहे, हे मला सगळ्यांना या माध्यमातून सांगायचं आहे. आणि मग खऱ्या अर्थानं एक वेगळं वातावरण या राज्यामध्ये, विश्वासाचं वातावरण आज आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळतं. आणि मग या माध्यमातूनच महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगलं धोरण या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण स्वीकारणार. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी महाडिकांवर टीका करताना यांच्या घरात 3-3 पदं असून देखील यांना कोणताही विकास करता आला नाही, यांनी फक्त स्वतःचा विकास केला असा आरोप केला. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी आमदार ऋतुराज पाटील यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून या गावासाठी मोठा निधी दिला असल्याचं सांगितलं. हाक मारेन त्यावेळी आमदारांनी साथ दिली असल्यानं ऋतुराज पाटील हेच परमनंट आमदार असल्याचं सांगितलं. ग्रामपंचायत सदस्या मेघा गुमाने यांनी लाडकी बहीणमधून 1500 रुपये देऊन आम्हाला विकत घेता का असा सवाल उपस्थित करत महायुती सरकारनं महिलांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवल्याचं काम केल्याचा आरोप केला. गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे यांनी सभेला उपस्थित जनसमुदाय बघून आमदार ऋतुराज पाटील यांचा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले यांनी महायुती सरकारनं उद्योगधंदे गुजरातमध्ये नेऊन राज्याची वाट लावली असा आरोप केला. यावेळी डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ, सारिका माने, प्रतिभा पवार, भाग्यश्री बारके, जहिदा इनामदार, सोनाली मजगे, शिल्पा हजारे, किरण अडसूळ, सचिन पाटील, संदीप माने, काका पाटील, डी.जी. माने, संपत दळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.